माझं नाव वैशाली पांडुरंग तनपुरे. मी अनुकंपधारक आहे. माझं वय 45 होत आहे. मी एज बार झाली की माझं नाव लिस्टमधून कट होणार आहे. तर आम्ही 19 तारखेपासून उपोषणाला बसले आहे. तर आज आम्हाला पाटील सरांनी आतमध्ये बोलावलं होतं आणि ते म्हणत आहे की आमच्याकडे जागा नाही आहे, आम्ही तुमचे प्रयत्न चालूच आहे 1 वर्षापासून. पण असं त्यांचं काहीच नाही आहे. आम्हाला असंच ते खोटे आश्वासन देत आहे. आम्हाला जोपर्यंत जागा ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत मी तर जाग्यावरून उठणारच नाही आहे. कारण की माझं काहीच नाही. माझी आई माझ्या भरोश्यावर आहे. माझ्या लेकरांचं शिक्षण आहे आणि मला पेन्शन पण नाही आहे. माझी घरची म्हणजे परिस्थिती चांगली नाही आहे. आमचं पुढचं पाऊल हेच आहे, आम्ही इथून उठणारच नाही आहे. आमचा ठाम निर्णय, उपोषण म्हणजे उपोषण. आम्ही तुमची प्रोसिजर चालूच आहे म्हणे, पण त्यांच्यात नाही आहे. आम्हाला असेच खोटे आश्वासन देत आहे. 2 वर्ष झाले. आम्ही बस यांच्याच भरोश्यावर आहे. बस. काही गेली 20 गेली त्यांच्या जागात नाही. सांग काय बोलून राहिले काय मी म्हटलं यायचं ऐकण्यात फायदा नाही ऐकण्यात फायदा नाही. आमच्या मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर शासकीय सेवेत सामावून घ्यावे. आणि मी अमरावतीची आहे, पण बाकीचे जे अनुकंपधारक आहे ते मेलघाटमधले आहे. त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की ते त्यांचे लेकरं टाकून आले, रोजगार हमी योजनेत काम करतात ते. तर आमचं तसं उपोषण 5 मेलाच होतं, पण यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्ही आम्हाला वेळ द्या, आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो. पण त्यांनी वेळात आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, म्हणून आम्हाला पुन्हा उपोषणावर बसण्याची वेळ आलेली आहे. मी टोटल 11 लोक आहोत. करतो म्हणतात, पण मागण्या पूर्ण नाही करत आहे आमच्या. मला आज 13 वर्ष झाले आहे, पण तरी मला शासकीय सेवेत सामावून घेतलं नाही आणखी अजूनपर्यंत. कधीपर्यंत तुमचं उपोषण सुरू राहणार आहे? जोपर्यंत ते आम्हाला शासकीय सेवेत सामावून घेत नाही आणि आम्हाला हातात आमच्या ऑर्डर देत नाही तोपर्यंत आम्ही मतावर ठाम आहे पूर्णपणे. पुढे सर आम्ही उपोषण सोडणार नाही. मग मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही इथून ऑर्डर घेऊन जाईन, आता आमच्या लाशा इथून घरी जाईन आमच्या. मी सरिता प्रल्हादराव भारसाकडे. नहीं